हे बघ मित्र, तुमच्याकडे हेअर ड्रायर नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. उन्हात उभी राहायचं, 2 मिनिटात केस सुके जातात. मला जाणवतंय का गावाले, त्यासाठी मी पोहोचलीच जामनेरमध्ये आणि जामनेरवरून विचारत आली या गावाले. या गावात मी येलो होती विजू दादाच्या साल्याच्या साखरपुड्यासाठी आणि सगळ्यांना मस्त तयाऱ्या करेल होत्या आणि फोटो काढी राहिले बघ. मग मी नबी काढी घेतले आणि हे पण मोठ्या भावांच्या मध्ये उभे राहायचं एकदम राजकुमारीसारखी फिलिंग गेली. आणि मामाच्या साखरपुड्यात भाज्याला जबरदस्ती जपवणं चालू होतं. नवरदेवाला मस्त नेल पॉलिश लाई दिली आणि सगळेजण चालले गेले व साखरपुडा करायले. आणि लहान पोरांना उपाध्या करी ठेवलं होत्या. तर रुपाली वहिनी त्यात जोडी राहिल त्या कवांच्या. या आहे नवरीबाई. नवरीबाईचं मागच्या गल्लीत माहेर आणि पुढच्या गल्लीत सासरे. यांचा साखरपुडा पाहायला अख्खं गाव जायल होतं. आणि हाडी या लोकांचे लेकरेनले उमचू देऊन राहिले बिचारे गैरे लढी राहते. नवरीबाईची साडी बदलवली आणि थोडासा मेकअपचा टचअप करी दिला आणि एकमेकांना सोन्याची अंगठी दिसून साखरपुडा करी घेतला. मग त्यांच्याबरोबर मस्तपैकी फोटो काढी घेतला. यांना ओवायना टाकी दिल्या आणि लगेच म्हणे मग जेवण वाढा रे भाऊ. त्या जेवणात होतं वरण पोळी, वांग्याची भाजी, तूप, शिरा आणि हे गच्चीवरून यांचं अख्खं गाव दिसे जातं. 40 ते 50 घरं आहे आणि या गावाचं नाव आहे गोराडखेडा. आणि विजूदादाच्या साखरपुड्यात टोपी घालायची हौस व्हायली होती म्हणून नवरदेवाकडून टोपी इसकायसन मस्त शायनिंग मारी राहते. आणि सगळेजण मला म्हणत होते राय जायना पण मी नाही म्हटलं म्हणून सगळेजण जमी गेले आणि टाटा घरी सन मला हाकली दिलं भाऊ. मग मी बी गाडीवर बशी गेली आणि चालली गेली. चला मग चॅनलला फॉलो करा. टाटा, सी यू, बाय बाय.